नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024. न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. कोरेगाव तालुक्यातील जनतेने आमदार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी ठाम उभे राहावे. आमदार जयंत पाटील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा विजय निश्चित मेळावा. येणारा काळ हा आपल्या सर्वांच्या परीक्षेचा आहे. या परीक्षेला आपण सर्वांनी उतरले पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करून माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी कायम उभे राहायचे आहे. लोकसभा आणि विधानसभेला झाडून काम झाले पाहिजे. आपण सर्वांनी सक्षमपणाने पक्षाचे काम सुरू केले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी विजय निश्चित दौऱ्याची सुरुवात सातारा जिल्ह्यात सोमवारी झाली. रात्री 8 वाजता कोरेगावच्या मार्केट यार्ड मधील गीताई मंगल कार्यालयात झालेल्या विजय निश्चित मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार जयंत पाटील बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, तालुकाध्यक्ष भास्कर कदम, कार्याध्यक्ष श्रीमंतदादा झांजुर्णे, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयवंतदादा घोरपडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी आपण लोकसभेच्या जागा लढवणार आहोत त्या सर्व ठिकाणचा दौरा सुरू केलेला आहे. पुढे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. आपला पक्ष फुटून काही सहकारी सत्तेत सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये जी राजकीय संस्कृती होती ती यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेली होती. पण आज महाराष्ट्राची संस्कृती बिघडलेली आहे आणि लोकांना फोडाफोडी करून सत्तेत जाण्याचा मोह हा काही कमी होताना दिसत नाही. सत्ता व पैसा याचे एक विचित्र सूत्र आणि नातं महाराष्ट्रात सत्तेत बसणाऱ्या लोकांनी तयार केलेले आहे, अशी टीका आमदार जयंत पाटील यांनी केली. कोरेगावात कितीही पैशाची अगदी वारेमाप उधळपट्टी होऊ द्या, आपल्याला जर आपली पिढी चांगली घडवायची असेल, उज्ज्वल भवितव्य घडवायचे असेल तर आमदार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी ठाम राहणे ही काळाची गरज आहे. विरोधक काय करतात याकडे लक्ष न देता स्वर्गीय आमदार शंकरराव जगताप यांच्या आदर्श वाटचालीवर मार्गक्रमण करणे गरजेचे असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. आमदार जयंत पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली. आमदार शशिकांत शिंदे विजय निश्चित मेळावा आयोजनामागील भूमिका विशद केली. त्याला या मतदारसंघातल्या जनतेने भुलू नये, तरुणांनी भुलू नये. तुमचं भविष्य घडवायचं असेल तर तुमच्या मताची किंमत तुमच्या आयुष्याच्या प्रगतीची आहे. तुमची मतं तुमचं आयुष्य प्रगतीकडे घेऊन जाणारी आहे आणि म्हणून महाराष्ट्र प्रगती पथावर राहिला, महाराष्ट्र वेगाने पुढे गेला तर तुमच्या मताची किंमत वाढणार आहे. कुणाच्या तरी छोट्याशा आमिषाला बळी न पडता आपण सगळ्यांनी ताकदीनं राजकारण करावं. देशमुख नगरमध्ये सहकार महर्षी तैलचित्राचे अनावरण आमदार पी.डी. पाटील साहेब व आमदार श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांचा जीवनपट उलगडला. केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आपल्या आगळ्यावेगळ्या कामगिरीने नावलौकिक मिळवलेल्या आणि सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे नेतृत्व स्वर्गीय आमदार पी.डी. पाटील साहेब व स्वर्गीय आमदार श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांच्या स्मृतींना देशमुख नगर ग्रामस्थांनी उजाळा दिला. भावी पिढीला या दोन दिग्गज नेतृत्वांची माहिती राहावी, त्यांनी आपल्या परिसरासाठी दिलेल्या योगदानाची जाण असावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला असून देशमुख नगरमध्ये दोन्ही नेत्यांचे संयुक्त असे भले मोठे तैलचित्र उभारण्यात आले आहे. त्याचे अनावरण नुकतेच माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील व आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी दोन्ही दिग्गज नेतृत्वांच्या कार्याचा आढावा घेतला. देशमुख नगर ग्रामपंचायत कार्यालयात नांदगाव येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबूरावजी घोरपडे चॅरिटेबल ट्रस्ट, आमदार बाळासाहेब पाटील युवक संघटना व छत्रपती बाबाराजे युवा मंचच्या वतीने सहकार महर्षी स्वर्गीय श्री छत्रपती अभयसिंहराजे भोसले, भाऊसाहेब महाराज
स्वर्गीय आदरणीय पी.डी. पाटील साहेब यांचा संपूर्ण जीवन परिचय असलेले भव्य असे तैलचित्र अनावरण सोहळा झाला. आमदार बाळासाहेब पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक रामभाऊ जगदाळे, चेअरमन यशवंत नाना साळुंखे, सातारा शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट लालसाहेब पवार, प्रकाश घोरपडे, मनोहर घाडगे, कांतीलाल पाटील, सुनील निकम, संजय कुंभार, विश्वास शेडगे, अनिल घोरपडे, उदय देशमुख, प्रमोद पवार, विकास घोरपडे, संतोष देशमुख, प्रमोद चव्हाण, विजय घोरपडे, अशोक पिसाळ, विठ्ठल माने, अनिल साळुंखे, राहुल डांगे, विलास घाडगे, जगन्नाथ घाडगे, रामभाऊ घोरपडे, सोपान देशमुख, तुषार घाडगे, बजरंग जाधव, सौ सुषमा राजे घोरपडे, सौ शीला सावंत, सौ कमल देशमुख, सौ नूतन देशमुख, सौ ज्योती देशमुख व पदाधिकारी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. कोरेगावातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आमदार शशिकांत शिंदे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट, केली सविस्तर चर्चा. कोरेगाव विधानसभा मतदारसंघासह सातारा जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी 5:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली व सविस्तर चर्चा केली. सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली असल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार शरद पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी कोरेगाव नगरपंचायतीमधील कारभाराविषयी धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी हा प्रश्न सोडवण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. तदनंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातील धोम, कन्हेर आणि कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न, दुष्काळी परिस्थिती व कोरेगाव नगरपंचायतीमधील गैरव्यवहार या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या समवेत सविस्तर चर्चा केली. त्यांनी सर्व म्हणणं जाणून घेतले व प्रशासकीय पातळीवर योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. कोरेगाव नगरपंचायतीमध्ये ज्या प्रकारचे अनियमितता आहे, ज्या ठिकाणी आमचे आरोप आहे, पाण्याची योजना ह्या पूर्ववत सुरू होत नाही, तिथं स्टाफ नाही, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत, निधीचे अपयोग होतोय, ह्या सर्व गोष्टीवर चर्चा झालेली आहे. आमचं म्हणणं एकच होतं की आलेला निधी हा योग्य रीतीने वाटप व्हावा, नगरसेवकामध्ये दुजाभाव नसावा. त्याचबरोबर जे भ्रष्टाचाराचे आरोप रमेश उबाळे असतील, काही सहकार्याने आंदोलन करून केले होते, त्याच्यामध्ये आपण चौकशी करावी आणि त्या चौकशीच्या माध्यमातून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. अनेक उदाहरणं दिली, घनकचरा असेल, बॅटरीचा विषय असेल. विशेषतः तुम्हाला मी सांगतो, एखादा रस्ता झाला तर तो 3 वर्ष त्या रस्त्यावर दुसरा निधी परत टाकता येत नसतो, परंतु इथे एका वर्षात झालेल्या रस्त्यावर परत निधी टाकायचा आणि परत ते सरकारचं नुकसान करायचं. अशा प्रकारच्या प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अनियमितता आहे. अशा प्रकारचा आरोप जो होता, ज्यांनी आंदोलन केलं होतं त्यांना बैठक लावण्याचं मान्य केलं होतं. आज जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. आमचं म्हणणं त्रयस्थ लोकांकडून याची चौकशी करावी आणि त्या चौकशीचा जो रिपोर्ट येईल त्याच्यावर कारवाई करावी, अशाची मागणी होती. त्यांनी सांगितलं की त्याच्या प्रकारचं तुमचं प्रस्ताव माझ्याकडे येऊन द्या, मग मी चर्चा करून त्यावर निर्णय घेतो. सातारा MIDC पोलीस ठाण्यासाठी पाठपुरावा सुरूच. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी. सातारा शहरालगत असणाऱ्या MIDCचा आणि परिसराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. उद्योगधंदे वाढत असतानाच लहान मोठ्या चोऱ्या होऊ लागल्या आहेत. त्याबाबत जनतेमधून तक्रारीचा सूर आहे. त्याचा परिणाम उद्योगधंदे वाढीवर होत आहे. स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव आहे, त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. लवकरच याबाबत कार्यवाही होईल असा विश्वास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी व्यक्त केला. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या आणि सातारा शहरानजीक असलेल्या सातारा औद्योगिक वसाहतीबाबत पत्रकारांनी सातारा येथे सोमवारी सायंकाळी 6 वाजता झालेल्या बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते. सातारा औद्योगिक वसाहतीमधील स्थानिकांचे मूलभूत प्रश्न सुटण्यात यावेत, लोकांचा वेळ आणि पैसा वाचावा यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे करण्याबाबत यापूर्वीच प्रस्ताव देण्यात आलेला आहे. तो यापुढे गतिमान करण्यात येईल. ते याचबरोबर जिल्ह्यातील अजून 2-3 पोलीस ठाण्याबाबत आणि डिव्हिजनचे प्रस्ताव पेंडिंग आहेत, तेही लवकरच मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असेही सुनील फुलारी यांनी सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक अंचल दलाल यांच्यासह पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.